हाय यूट्यूब फॅमिली, तुम्ही सगळे कसे आहे? बरं आहेत ना? याच्या भाजी करून दाखवला. आता याच्या सिल्काचा भाजी करून तुम्हाला दाखवणार आहे. एक चटणी सारखा होणार ते तुम्हाला दाखवणार आहे. आता हे मी सोलून घेतलेलं होतं पोडल भाजी. आता त्याच्या साला आहे ते धुवून घेतलंय मी. धुवून आता तुम्हाला ह्याच्या रेसिपी करून दाखवते. एवढा दिवस फ्राय दाखवला, आता याला चटणी सारखा बनवून तुम्हाला दाखवणार आहे. ही माझ्या अर्धा किलो पोडलचा सिल्का आहे. सगळं व्हिटॅमिन सिल्कामध्ये असतात. मी या साईडला गॅस पेटून ठेवले आणि त्याच्यावर पॅन ठेवले. आता आपण रेसिपी करू. पूर्ण सिंपल पद्धतीने आहे. कुणाला माहित नसेल म्हणून करत नाही. मी पहिला थोडं तेल टाकून घेतलंय. मी तेलामध्ये याला फ्राय करून घेणार. तेल गरम झालेलं आहे माझे. आता मी हा टाकून घेतोय. चांगलं त्याला फ्राय करून घे. त्याच्यामध्ये आता फक्त मीठ थोडासा टाकून दिलाय. चवीनुसार मीठ टाकले आणि याच्यानंतर दुसरी काय टाकायचं ते टाकणार. आता मी याच्यात 4-5 कली लसूणचं टाकलंय. आणि जशी तुम्हाला तिखट खायचं असेल मी तशी 3-4 मिरची टाकून दिले. ती पण त्याच्याने एक सोबत अशी फ्राय करून घेणार आहे. पाणी नाही टाकणार. काय काय बघितलं पाणी टाकून करत. पाणी टाकलं का चव बिघडतात. आणि माझीकडे शिलपाटा नाहीये. मी मिक्सरमध्ये तुम्हाला करून दाखवणार. तुम्ही त्या पद्धतीने तुम्ही पण करून एकदा नक्की करून खाऊन बघा. मला पहिले माहित नव्हतं या गोष्टी कशी लागतात. मी एकदा करून खाऊन बघितला म्हणून मी त्याची रेसिपी बनवतोय. हा बघा माझा हा फ्राय झालेला आहे. अजून 2 मिनिट अशी थोडंसं करून घेणार. जास्ती टाइम नाही लागत. मी अजिबात पाणी नाही टाकला. आणि मी थोडंसं वेगळ्या पद्धतीने बनवतोय. त्या पद्धतीने बनव. एक असं एक पद्धत असतात. तर मी जशी करून खाल्ली तशी तुम्हाला करून दाखवते. आणि त्या पद्धतीने खाल्ल्या तुम्हाला नक्की आवडेल. फ्राय झालेला आहे. मी गॅस बंद करते आणि याला थोडंसं गार करून मी मिक्सरमध्ये फिरवून घेणार. आता मी गार करून घेतलेलं आहे. आता आपण मिक्सरमध्ये टाकावा आणि त्याला फिरवून घेऊ. शिलपटा असतात तो चांगले असतात. त्याच्यात ते शेगले असतात. तर मी मिक्सरमध्ये करून दाखवते तुम्हाला. हा बघा. आता बघू शकता अशी झाली. तर मी थोडंसं पाणी टाकणार पूर्ण फिनिशिंग करायला. थोडंसं पाणी टाकलंय. त्याला पूर्ण हे करायचं. पाटावर जशी वाटणार तशीच करायसाठी मी थोडं पाणी टाकलं. आता त्याला ढक्कन मारून घेऊ. आता बघू शकतो शिलपटापेक्षा पण ही चांगली झाली. आता काय टेन्शन नाही ना. जर शिलपटा असेल तर ह्या बनवून खाऊ शकतो. आणि तुम्ही बघू शकतो कशी झाली. आता मी पुढचा तयारी करून दाखवते तुम्हाला. पूर्ण तुम्ही कधी पण ह्या सिल्काचा रेसिपी करू शकतो आणि बनवू शकतो. सिंपल पद्धतीने बनवते मी. आता ह्याच्यात मी फ्राय करून घेतला होता. त्याच्यामध्ये मी परत त्याला बघा पुढचा बघत राहा. तेल टाकलं मी. थोडं तेल तापलेलं आहे. मी आता थोडासा आपले साधा जिरा, अख्खी जिरा आणि एक कांदा मी बारीक चिरून घेतलेला.
ते मी चांगले त्याला परतून घेणार. कांदा फ्राय झालेला आहे. आता त्याला थोडंसं हलत टाकणार आणि मीठ टाकलेलं आहे मी तेव्हा, तो पण थोडंसं अजून मी कांदा टाकला म्हणून थोडंसं टाकणार. आता हे चांगले त्याला मिक्स करून घेणार. ह्या पद्धतीने तुम्ही एकदा बनवून खाऊन बघा, नंतर बघा. आता मी हे जे बाटून ठेवलेलं आहे ते त्याच्यात टाकणार. आता बघू शकतो जेवढं तुम्ही पाणी टाकलं ते वाटायसाठी त्याचे सांगते मी. अशी फ्राय करता करता ते पाणी सुकून जाईल आणि याला भरता बोलू शकतो, चटणी बोलू शकतो. एक एक आणि एक एक नाव दिलेलं आहे. सिल्काचा रेसिपी बघा, एवढा भारी बनतात ना. त्याच्याने ताटली भरून भात, दुसरी भाजीचा गरज नाहीये. एक ताटली भरून भात तुम्ही खाऊ शकतो. अशी बनवला का. आता बघू शकतो कशी झाली. अजिबात हे नाही तेल सुटले माझी भाजी. आता तुम्ही बोलू शकता कलकत्त्याला लोक काय करतात, साला सकट तेलामध्ये फ्राय करतात. आखी म्हणजे 2 भाग करून फ्राय करतात. आणि आम्ही काय करतो, साला काढून काढून त्याच्या आतून जो वाटतं एवढी भाजी निघतात. साला टाकून दिलं का सगळा व्हिटॅमिन निघून जातात. कुणाला माहित नसेल म्हणून ते करतात. आणि आता सगळ्यांना माहित पडला सगळे सालामध्ये व्हिटॅमिन असतात. केरला लोक बघा सगळे साला शकट करून सांबार मध्ये टाकतात. तर बंगाली लोक पण तेच करतात. आता मला पहिले मी करून खाऊन बघितला, नंतर तुम्हाला हा व्हिडिओ मी करून दाखवला. नाही मला काय विश्वास नव्हता एवढा टेस्टी होतात. हा सिल्काचा भाजी का चटणी बोलतात. आता तुम्ही पण अशी करून खाऊ शकता. आणि सिंपल पद्धत, शिलपटा नाही म्हणून करायचं नाही, अशी काय नाही. मिक्सर असेल करा. आणि तुम्हाला मी हा रेसिपी बनवून दाखवला. तुम्हाला हे काय बोलतात, पोटल बोलतात, पोडवाल बोलतात. तर तुम्हाला कशी वाटलं असेल, आवडलं असेल, सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा आणि प्लीज यूट्यूब फॅमिली माझी व्हिडिओ शेअर करा. आणि तुम्ही नक्की एकदा अशी करून खाऊन बघा. नंतर मला कमेंटमध्ये सांगा भाजी कशी होतात. शिलपटा नाही म्हणून करायचं नाही, अशी काय नाही. घरात पण मिक्सरमध्ये करू शकतो. बाय यूट्यूब फॅमिली.